आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा अप्लाइड मेकॅनिक्स किंवा मेकॅनिक्स या सब्जेक्टचा सिंपल लिफ्टिंग मशीन हा जो चॅप्टर आहे तो सुरू करायचा आहे. तर सिंपल लिफ्टिंग मशीनलाच आपण सिंपल मशीनही म्हणतो, त्यामुळे तुमच्या सिलेबसमध्ये कदाचित सिंपल मशीन असंही चॅप्टरचं नाव असू शकतं. तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे, दोन्हीचाही अर्थ एकच आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत सिंपल लिफ्टिंग मशीनच्या किंवा सिंपल मशीनच्या त्या स्टडी करायच्या, जसं की लोड, एफर्ट, MA, VR, इफिशियन्सी, इनपुट, आउटपुट. ठीक आहे. या कॉन्सेप्ट स्टडी करण्या अगोदर आपण सगळ्यात पहिले मशीन म्हणजे काय ते समजून घेऊयात. त्यानंतर सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय ते समजून घेऊयात. त्यानंतर कंपाऊंड मशीन म्हणजे काय ते पाहायचं आहे आणि मग नंतर आपण सांगितलेल्या मगाच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत ह्या स्टडी करूयात. मशीनची डेफिनेशन काय सांगितली आहे पहा. ए मशीन इज अ डिव्हाइस विच युटिलाइज द एनर्जी इन द अवेलेबल फॉर्म फॉर डुईंग सम युजफुल वर्क. मग आता या डेफिनेशनचा अर्थ काय होतो तो आपण समजून घेऊयात. मशीन जे आहे एक काय आहे, डिव्हाइस आहे, उपकरण आहे. मग आता आपल्या आजूबाजूला जर आपण पाहिलं घरामध्ये, तर या प्रकारच्या तुम्हाला काही ना काही वस्तू ज्या आहेत तुमच्या घरामध्ये पाहायला मिळू शकतात. जसं की वॉशिंग मशीन आहे, रेफ्रिजरेटर आहे, डिशवॉशर आहे किंवा वेइंग मशीन आहे, ज्युसर आहे, मिक्सर आहे किंवा अजूनही काही वेगवेगळ्या मशीन्स तुमच्या आजूबाजूला असतात. मग त्यातली नेमकी मशीन कोणती आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे ना. फॉर एक्झाम्पल सांगायला झालं, टेबल खुर्च्या पण आपल्या आजूबाजूला आहेत. मग त्या टेबल खुर्च्या ज्या आहेत त्या काय मशीन आहेत का? नाही आहेत. मग नेमकी यातली मशीन कोणती आहे? त्यासाठी डेफिनेशन मी पुढे काय सांगितलं पहा. विच युटिलाइज द एनर्जी इन द अवेलेबल फॉर्म. म्हणजे असं डिव्हाइस किंवा इक्विपमेंट, उपकरण जे कोणती ना कोणती एनर्जी काय करतंय, युटिलाइज करते. म्हणजे एनर्जी एखादी वापरते, ऊर्जा एखादी वापरते आणि त्या एनर्जीला वापर करून त्याला ते नंतर कन्व्हर्ट करते कशामध्ये, एका युजफुल वर्कमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पंखा घेतला, फॅन घेतला, त्याला आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी देतो, म्हणजे विद्युत ऊर्जा जी आहे ती त्याला आपण देतो. त्यानंतर तो पंखा किंवा फॅन जो आहे हा काय होतो, फिरतो, रोटेट होतो. मग फॅन रोटेट होतो म्हणजेच काय झालं, कार्य झालं, वर्क झालं. म्हणजेच त्याला त्या फॅननं या काय केलेला आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर केला आहे आणि त्याला कन्वर्ट केला आहे युजफुल वर्कमध्ये. वर्क काय आहे तर तो फॅन रोटेट होतोय, फिरतोय. ठीक. किंवा आपण बायसिकल घेतली एक्झाम्पलसाठी, तर तुम्ही काय करतात, बायसिकलमध्ये किंवा सायकलवरती पेडलवरती फोर्स लावतात, म्हणजेच पेडल मारतात. पेडल मारतात म्हणजेच काय करता तुम्ही, त्या सायकल या मशीनला मस्क्युलर एनर्जी देतात आणि मग ती सायकल हळूहळू पुढे जाते. म्हणजे बायसिकल किंवा सायकल या मशीननं काय केलं, मस्क्युलर एनर्जी घेतली, त्याचा वापर केला आणि त्याचा वर्कमध्ये काय केलं, कन्व्हर्जन केलं. वर्क केलं म्हणजे काय, ती सायकल जी आहे ही पुढे गेली, ही त्याचं झालं वर्क. मग कोणतीही मशीन त्याला रिक्वायर्ड जी एनर्जी आहे त्या रिक्वायर्ड एनर्जीचा वापर करते, त्याला युटिलाइज करते म्हणजेच, आणि त्याला नंतर ती कन्वर्ट करते युजफुल वर्कमध्ये. असा या डेफिनेशनचा काय आहे, अर्थ आहे, मिनिंग आहे. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे टाइप्स ऑफ मशीन. मशीनचे बेसिकली दोन टाईप पडतात. पहिला टाईप आहे सिंपल मशीन किंवा त्याला आपण म्हणतो सिंपल लिफ्टिंग मशीन. दुसरा टाईप आहे कंपाऊंड मशीन. यातला जो पहिला टाईप आहे सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन, तो आता आपण समजून घेऊयात. तर सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन जे आहे एक प्रकारचं डिव्हाइस आहे, इक्विपमेंट आहे, उपकरण आहे. तर त्याचा वापर करून आपण त्या मशीनमध्ये एका पॉईंटला एखादी जड वस्तू वर उचलू शकतो. तर जी आपण जड वस्तू वर उचलणार आहोत त्याला आपण म्हणणार आहोत लोड, ज्याला आपण कॅपिटल लेटर W न डिनोट करणार आहोत. मग ती जड वस्तू उचलण्यासाठी त्या मशीनमध्ये एका पॉईंटला जड वस्तू वर उचलण्यासाठी त्या मशीनच्या दुसऱ्या पॉईंटवरती आपण काय करतो, एक छोटासा फोर्स लावतो, त्याला आपण म्हणतो एफर्ट, ज्याला आपण कॅपिटल लेटर P न डिनोट करतो. म्हणजे अशी कोणतीही मशीन ज्या मशीनमध्ये आपण एका पॉईंटला जड वस्तू उचलू शकतो आणि त्यासाठी आपण त्या मशीनमध्ये दुसऱ्या पॉईंटला करतो छोटासा फोर्स लावतो, त्या मशीनला आपण काय म्हणतो, सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन असं म्हणतो. तेच तुम्हाला या ठिकाणी डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे. आता याची डेफिनेशन काय सांगितली आहे पहा. ए सिंपल लिफ्टिंग मशीन मे बी डिफाइंड ॲज अ डिव्हाइस यूज इन लिफ्टिंग ए हेवी लोड W अप्लाइड ॲट वन पॉइंट बाय अप्लाइंग कंपॅरेटिव्हली स्मॉलर फोर्स कॉल्ड एफर्ट P अप्लाइड ॲट अनदर कन्व्हिनियंट पॉईंट. याचा अर्थ असा आहे, सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन जे आहे एक प्रकारचं काय आहे, डिव्हाइस आहे, इक्विपमेंट आहे. डिव्हाइस आहे, इक्विपमेंट आहे, उपकरण आहे. त्याचा यूज करून, वापर करून आपण त्या मशीनच्या एका पॉईंटला हेवी लोड जो आहे हा लिफ्ट करू शकतो, तो वर उचलू शकतो. तो जो काही आपण लोड लिफ्ट करतो, वर उचलत आहोत, त्याला आपण कॅपिटल लेटर W न डिनोट करणार. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो लोड. तर तो लोड जो आहे हा आपण कॅपिटल लेटर W न डिनोट करतो. मग त्या लोडला किंवा त्या हेवी लोडला, हेवी वेटला लिफ्ट करण्यासाठी आपण त्या लोडच्या कंपॅरिझनमध्ये एक छोटासा फोर्स
त्याच मशीनमध्ये एका दुसऱ्या पॉईंटवरती अप्लाय करतो किंवा दुसऱ्या पॉईंटवरती लावतो. त्या स्मॉलर फोर्सला आपण म्हणतो एफर्ट, याला आपण कॅपिटल लेटर पी न डिनोट करतो. म्हणजे असं कोणतंही डिव्हाइस किंवा कोणतंही इक्विपमेंट ज्याच्यामध्ये आपण एका पॉईंटला जड वस्तू असू शकतो आणि त्यासाठी आपण त्याच मशीनमध्ये दुसऱ्या पॉईंटला एफर्ट लावतो त्या हेवी लोडला लिफ्ट करण्यासाठी. तशा टाईपचं जे डिव्हाइस आहे, इक्विपमेंट आहे, उपकरण आहे, त्याला आपण काय म्हणतो, सिंपल मशीन म्हणतो किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन असं आपण म्हणतो. आता या ॲनिमेशनमध्ये पहा, इथे एक व्हील आहे, चाक आहे, ज्याला आपण म्हणतो पुली. तर ही जी पुली आहे एक प्रकारची सिंपल मशीन आहे किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. तर तुम्ही विहिरीवरती गेला असाल कधी तर पाणी शेडण्यासाठी, पाणी विहिरीतून काढण्यासाठी त्या विहिरीवरती एक व्हील, चाक जे आहे हे बसवलेलं असतं, ते म्हणजेच काय आहे, पुली आहे. तर या पुलीवरती इथे एक दोरी किंवा रोप जी आहे ही बांधलेली आहे किंवा ठेवलेली आहे. त्या दोरीच्या किंवा रोपच्या एका एंडला इथे हा पियानो जो आहे हा बांधलेला आहे. तर हा पियानो आपल्याला वर उचलायचा आहे. त्यासाठी या रोपच्या दोरीच्या दुसऱ्या एंडला हा पर्सन काय करतोय, फोर्स लावतोय. मग या पियानोचं जे वेट आहे हे खूप जास्त आहे. कशाच्या कंपॅरिझनमध्ये, तर या पर्सननी जो फोर्स लावलाय त्याच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणजे या पर्सननी जो फोर्स लावलाय तो फोर्स म्हणजे काय असणार आहे, एफर्ट असणार आहे. आणि इकडे जो पियानो वर लिफ्ट होतोय त्याचं वेट जे आहे ते कसं खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू या पर्सननी लावलेला फोर्स. मग इथे जे पियानो वर लिफ्ट होतं त्याचं जे वेट आहे त्याला आपण म्हणणार हेवी लोड किंवा लोड, ज्याला आपण कॅपिटल लेटर डब्ल्यू न या ठिकाणी डिनोट केलेलं आहे. म्हणजे या पुलीच्या या एंडला, या पॉइंटला काय होतंय, लोड जो आहे हा वर लिफ्ट होतोय आणि या एंडला हा पी जो फोर्स आहे हा आपण लावलेला आहे. म्हणजे या डिव्हाइसमध्ये एका एंडला हेवी लोड लिफ्ट होतोय, एका एंडला आपण स्मॉलर फोर्स लावलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे जे व्हील आहे, चाक आहे, पुली आहे, हे काय आहे, एक प्रकारचं सिंपल मशीन आहे किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल, तुम्ही विचारू शकतात. तर आता आपण सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन म्हणजे काय समजून घेतलं. म्हणजे यातला आपण आता फर्स्ट टाईप जो आहे हा पाहिला. आता आपल्याला सेकंड टाईप जो आहे हा पाहायचा आहे. आता आपल्याला कंपाऊंड मशीन म्हणजे नेमकं काय ते समजून घ्यायचं आहे. जी मशीन दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन पासून बनलेली आहे, तर आपण म्हणतो कंपाऊंड मशीन. म्हणजेच कंपाऊंड मशीन म्हणजे अशी मशीन आहे ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल लिफ्टिंग मशीन आहेत, सिंपल मशीन आहेत. ते तुम्हाला इथे डेफिनेशन मध्ये सांगितलंय. दे कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सिंपल मशीन्स. म्हणजेच कंपाऊंड मशीन मध्ये नंबर ऑफ सिंपल मशीन्स असतात. आता हे एक तुम्ही पाहिलेलं एक्झाम्पल आहे कंपाऊंड मशीन्स, एकदम छोटंसं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी पहा, हा जो पार्ट आहे इथून एवढा, हा एक लिव्हर आहे. तसंच इथून एवढा जो हा पार्ट आहे हा सुद्धा एक लिव्हर आहे. आणि हा जो कॉमन पॉईंट आहे दोन्हीचा, या ठिकाणी स्क्रू लावलेला असतो किंवा रिवेट मारलेला असतो, त्याला आपण फुलक्रम असं म्हणतो. तर लिव्हर आणि फुलक्रम ही एक सिंपल लिफ्टिंग मशीन झाली. लिव्हर आणि फुलक्रम परत एक सिंपल लिफ्टिंग मशीन झाली. म्हणजे या ठिकाणी ह्या दोन सिंपल लिफ्टिंग मशीन झाल्या. त्यानंतर या साईडला ह्या सीझरचं, कात्रीचं हे जे पार्ट आहे या ठिकाणी धार असते किंवा त्याला आपण काय म्हणतो, वेज म्हणतो. तर वेज सुद्धा एक सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. आणि या ठिकाणी सुद्धा परत तसाच सेम पार्ट आहे, त्याला पण आपण वेज म्हणतो. म्हणजे हा पण एक सिंपल मशीनचाच टाईप आहे, सिंपल मशीनचाच टाईप आहे वेज म्हणजे. म्हणजे या ठिकाणी हे दोन टाईप झाले सिंपल मशीनचे. आणि इथे पण लिव्हर आणि फुलक्रम, लिव्हर आणि फुलक्रम परत दोन टाईप झाले सिंपल मशीनचे. मग टोटल या ठिकाणी 4 सिंपल मशीनचा आपण वापर केला आहे. आणि त्याच्यापासून ही सीझर जी आहे ही बनलेली आहे. म्हणजे सीझर जी आहे ही एक प्रकारची काय झाली, कंपाऊंड मशीन झाली. मग आपल्या आजूबाजूला सगळ्यात जास्त कंपाऊंड मशीन्स असतात, जसं की मोटरसायकल, बायसिकल, फोर व्हीलर, ऑटो, वॉशिंग मशीन. हे सगळ्या काय आहेत, कंपाऊंड मशीन आहे. कारण की त्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त आपल्याला सिंपल मशीन किंवा सिंपल लिफ्टिंग मशीन पाहायला मिळतात. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल, तुम्ही विचारू शकतात. आता आपल्याला सिंपल मशीनच्या किंवा सिंपल लिफ्टिंग मशीनच्या वेगवेगळ्या बेसिक कॉन्सेप्टबद्दल स्टडी करायचं आहे. याच्यावरतीच या चॅप्टरचे पुढे येणारे प्रॉब्लेम्स जे आहेत हे डिपेंड आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही कॉन्सेप्ट जर समजली नाही तर लगेचच तुम्हाला क्वेश्चन विचारून घ्यायचा आहे आणि तुमचा डाऊट क्लिअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मग पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करताना. तर थोड्या वेळापूर्वी आपण सिंपल लिफ्टिंग मशीनच्या डेफिनेशनच्या वेळेस हे ॲनिमेशन जे आहे ते पाहिलं होतं. या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, या साईडला जे पियानो आपण लिफ्ट केला किंवा जे हेवी वेट लिफ्ट केलं आहे त्याला आपण लोड म्हणलो होतो.
ज्याला आपण कॅपिटल लेटर W न डिनोट केलं होतं. आणि या साईडला पर्सन जो आहे तो या रूपवर काय करतोय, फोर्स लावतोय. तर तो फोर्स जो आहे या वेटच्या कम्पॅरिझनमध्ये कसा आहे, कमी आहे. तर त्या स्मॉलर फोर्सला किंवा त्या फोर्सला आपण म्हणतो एफर्ट, ज्याला आपण कॅपिटल लेटर P न डिनोट करतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला लोड म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. तर लोडला आपण कॅपिटल लेटर W न डिनोट करतो. तर सिंपल मशीनमध्ये किंवा सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये जे आपण वेट लिफ्ट करतो किंवा जे हेवी वेट लिफ्ट करतो त्यालाच आपण लोड म्हणतो. द वेट लिफ्टेड बाय सिंपल मशीन इज कॉल्ड ॲज लोड. तेच तुम्हाला इथे डेफिनेशन मी सांगितलेलं आहे. द वेट टू बी लिफ्टेड बाय सिंपल मशीन इज कॉल्ड ॲज लोड. सिंपल मशीनने किंवा सिंपल लिफ्टिंग मशीनने जे काही वेट लिफ्ट केलं किंवा जे हेवी वेट लिफ्ट केलं आहे त्याला आपण लोड म्हणतो, ज्याला आपण कॅपिटल लेटर W न डिनोट करतो. याचं युनिट येतं किलो न्यूटन किंवा न्यूटन. किलो न्यूटन किंवा न्यूटन असं त्याचं युनिट असतं. त्यानंतर नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला एफर्ट. एफर्टला आपण कॅपिटल लेटर P न डिनोट करतो. तर सिंपल मशीनमध्ये किंवा सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये हेवी वेटला किंवा किंवा त्याला आपण म्हणतो लोड, त्याला लिफ्ट करण्यासाठी जो आपण स्मॉलर फोर्स आहोत किंवा जो काही फोर्स लावतो त्या फोर्सला आपण म्हणतो एफर्ट. द फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड ॲज एफर्ट. तर ते सोबत सांगितलंय, द फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड ॲज एफर्ट. सिंपल मशीनमध्ये किंवा सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये जो आपण फोर्स होतो लोडला लिफ्ट करण्यासाठी त्याला आपण एफर्ट म्हणतो, ज्याला आपण कॅपिटल लेटर P न डिनोट करतो. याचंही युनिट असतं किलो न्यूटन किंवा न्यूटन. आता आपल्याला पाहायचं आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला आपण शॉर्टमध्ये लिहितो MA. आता याची डेफिनेशन काय सांगितली पहा. इट इज द रेशिओ ऑफ द लोड लिफ्टेड बाय मशीन. इथे त्यांनी सांगितलं आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजेच काय आहे, एक प्रकारचा रेशिओ आहे, भागाकार आहे, गुणोत्तर आहे. मग कुणाचा कुणाचा भागाकार आहे किंवा गुणोत्तर आहे किंवा कुणाचा रेशिओ आहे. तर W आणि P यांचा रेशिओ आहे. W म्हणजे काय होता, तर लोड लिफ्टेड बाय द मशीन, म्हणजे मशीनने जो काही लोड लिफ्ट केला तो होता W. आणि त्या लोडला लिफ्ट करण्यासाठी जो आपण फोर्स लावला होता ज्याला आपण म्हणतो एफर्ट, या दोन्हींचा रेशिओ म्हणजे W आणि P या दोन्हींचा रेशिओ, भागाकार, गुणोत्तर, त्याला आपण काय म्हणतो MA म्हणतो. आता आपल्याला हे माहिती आहे, तुम्हाला थोड्यापूर्वी सांगितलं, याचं युनिट येतं किलो न्यूटन किंवा न्यूटन. मग याचं आपण न्यूटन घेतलं युनिट, त्याचंही युनिट येणार न्यूटन. तर न्यूटन काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे याला युनिट येत नाही, MA युनिट नसतं, हे लक्षात ठेवा. आता इथपण कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला आता पाहायची आहे व्हेलॉसिटी रेशिओ. तर व्हेलॉसिटी रेशिओला आपण शॉर्टमध्ये लिहितो VR. याची डेफिनेशन फॉर्म्युला पाहण्या अगोदर या ॲनिमेशनमध्ये पहा. याच्यामध्ये हा पियानो वर काय होतं, लिफ्ट होतं. या पियानोलाच आपण थोड्या पूर्वी बोलतो लोड. म्हणजे या ठिकाणी हा लोड जो आहे तो सगळ्यात पहिले या पॉईंटला आहे, इथून तो वर लिफ्ट होऊन या पॉईंटला पोहोचत आहे. याचा अर्थ या ठिकाणी हा जो पियानो आहे किंवा हा जो काही लोड आहे त्याने या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत काय केलं, एक प्रकारचं डिस्टन्स जे आहे, अंतर जे आहे हे ट्रॅव्हल केलं आहे किंवा डिस्टन्स किंवा अंतर जे आहे हे कापलेलं आहे. तर जे काही लोडनं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असतं किंवा जे काही अंतर कापलेलं असतं त्याला आपण एक्सनं डिनोट करतो. आणि या एंडला हा पर्सन फोर्स लावतोय, तो फोर्स जो लावतोय त्याला आपण म्हणतो एफर्ट. मग सगळ्यात पहिले त्यांनी रोपला या ठिकाणी पकडलेला आहे आणि फोर्स या रोपवर लावला आणि त्याला त्या रोपला त्यांनी काय केलं, खाली ओढलं. मग या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत जे आहे एफर्ट काय करत आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे किंवा तेवढं डिस्टन्स किंवा तेवढं अंतर जे आहे हे एफर्ट कापत आहे. तर हे जे डिस्टन्स आहे याला आपण वायनं डिनोट करणार आहोत. मग वाय आणि एक्स यांचा रेशिओ म्हणजेच वेलोसिटी रेशिओ. मग वाय म्हणजे काय होता, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट, आणि एक्स म्हणजेच काय होता, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड यांचा जर आपण रेशिओ घेतला, भागाकार घेतला किंवा गुणोत्तर घेतलं त्यालाच आपण काय म्हणतो, वेलोसिटी रेशिओ असं म्हणतो. तेच तुम्हाला इथे डेफिनेशनमध्ये सांगितलंय. इट इज द रेशिओ ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. म्हणजे हा एक प्रकारचा काय आहे, रेशिओ आहे, भागाकार आहे, गुणोत्तर आहे. मग कोणाचा भागाकार कोणाचा गुणोत्तर आहे ते त्याबद्दल पुढे सांगितलंय. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट, एफर्टनं जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे ज्याला आपण वायनं डिनोट केलं. या ठिकाणी पहा, इथे डिस्टन्स जे एफर्टनं ट्रॅव्हल केलं त्याला आपण वायनं डिनोट केलं आहे. त्याचा भागाकार कशी घ्यायचा आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. जे काही लोडनं डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे किंवा जे काही लोडनं डिस्टन्स अंतर कापलेलं आहे ज्याला आपण एक्सनं डिनोट केलं आहे या ठिकाणी, या दोन्हींचा भागाकार म्हणजे वाय आणि एक्सचा भागाकार गुणोत्तर घेतलं, रेशिओ घेतला, तर आपण काय म्हणणार, वेलोसिटी रेशिओ म्हणणार. तेच इथे तुम्हाला दिलेलं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड म्हणजेच वेलोसिटी रेशिओ. मग हे दोनही काय आहेत, डिस्टन्स आहेत. मग या दोन्हीचाही युनिट काय येईल, मीटर येईल.
याचा युनिट येईल मीटर, याचा युनिट येईल मीटर, किंवा या दोन्हीचा युनिट येऊ शकतं सेंटीमीटर सेंटीमीटर, किंवा या दोन्हींचाही युनिट येऊ शकतं एम 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 एम. तर दोन्हीचे युनिट सेम असणार आहे, तर हे युनिट काय होतील इथले कॅन्सल होतील. म्हणजे या टर्मला सुद्धा युनिट राहणार नाही. म्हणजे एम एला युनिट नाही तसं व्ही आरला सुद्धा युनिट येत नाही. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल, तुम्ही विचारू शकतात. त्याला तसंच ठेवतो. आहे कोणाला काय डाऊट? मग नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला आता पाहिजे आहे इनपुट आणि आउटपुट. जे मशीनला आपण देतो त्याला आपण म्हणतो इनपुट, जे मशीनपासून आपल्याला मिळतं त्याला आपण म्हणतो आउटपुट. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी फॅनचं एक्झाम्पल सांगितलं होतं. फॅनला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देतो, तर इलेक्ट्रिकल एनर्जी फॅनसाठीचं इनपुट झालं. नंतर फॅन रोटेट झाला, म्हणजे फॅनने एक वर्क केलेलं आहे. जे काही वर्क केलं आहे फॅननं किंवा जे काही फॅन रोटेट होत आहे त्यालाच आपण त्या फॅनचं आउटपुट म्हणणार आहोत. दुसरं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं बायसिकलचं. बायसिकलमध्ये आपण करतो पेडलवरती फोर्स लावतो, म्हणजेच आपण एक प्रकारे बायसिकलला मस्क्युलर एनर्जी देतो. म्हणजे ती मस्क्युलर एनर्जी बायसिकलसाठी काय आहे इनपुट आहे. मग ते इनपुट दिल्यानंतर बायसिकल काय होते पुढे मूव्ह होते, सायकल पुढे मूव्ह होते, पुढे जाते. तर या ठिकाणी बायसिकल जी पुढे गेली आहे त्यांनी जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ते काय आहे त्याचं वर्क आहे, म्हणजेच ते एक प्रकार त्याचं आउटपुट आहे. आता या ॲनिमेशनमध्ये पहा, इथे हे जे व्हील आहे किंवा चाक आहे त्याला आपण पुली म्हणतो. हे काय एक प्रकारची सिंपल लिफ्टिंग मशीन आहे. तर याच्यावरती आपण एक रोप जी आहे, दोरी जी आहे ही कनेक्ट केलेली आहे, आणि त्या दोरीवरती आपण इथे काय केलं आहे फोर्स जो आहे हा लावलेला आहे, ज्याला आपण एफर्ट म्हणलो होतो. मग इथे आपण फोर्स लावून ह्या दोरीला काय करतो ओढतो. म्हणजे ही जी आहे इनपुट साईड जी आपण मशीनला देतो, म्हणजे आपण मशीनला काय दिलं आहे तर फोर्स दिला एक या साईडच्या पॉईंटवरती आपण फोर्स लावला, आणि त्या फोर्सने एक डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे जे आहे वाय. म्हणजे इनपुट साईडला आहे पी आणि वाय, या दोन्हींचा जर आपण गुणाकार केला किंवा प्रोडक्ट घेतला त्याला आपण म्हणतो इनपुट. जे तुम्हाला या ठिकाणी या डेफिनेशनमध्ये सांगितलं किंवा या फॉर्म्युलामध्ये सांगितलं. इनपुट म्हणजेच काय आहे पी आणि वायचं मल्टिप्लिकेशन आहे. पी म्हणजेच काय आहे एफर्ट आहे, आणि वाय म्हणजे काय आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट आहे. त्याच्याबद्दल आपण डेफिनेशनबद्दल थोड्या वेळाने पाहूयात. मग ज्यावेळेस आपण इथे इनपुट दिलं तर आउटपुट साईडला काय घडलं पहा. इथं हे जे पियानो आहे किंवा हे जे वेट आहे हे वर लिफ्ट झालं. हे वेट म्हणजेच काय आहे लोड आहे, म्हणजेच डब्ल्यू आहे. तर डब्ल्यू वर लिफ्ट झाला, म्हणजेच डब्ल्यू या लोडनं इथून एवढं डिस्टन्स एक्स जे आहे हे ट्रॅव्हल केलं. म्हणजे आउटपुट साईडला डब्ल्यू आणि एक्स ह्या आपल्याला दोन टर्म्स पाहायला मिळतात. या दोन्हींचा जर आपण गुणाकार घेतला, प्रोडक्ट घेतला, त्याला आपण काय म्हणतो आउटपुट म्हणतो. तेच तुम्हाला आउटपुटच्या फॉर्म्युला सांगितलं आहे डब्ल्यू इंटू एक्स. डब्ल्यू म्हणजे लोड आहे आणि एक्स म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड आहे. आता याच्या डेफिनेशन्स ज्या सांगितल्यात त्यांचा मिनिंग आपण समजून घेऊयात. तर इनपुटची डेफिनेशन काय सांगितली आहे ती पहा. सगळ्यात पहिले इनपुट ऑफ अ मशीन इज डिफाईन्ड ॲज द प्रोडक्ट. इनपुट मशीनचं म्हणजे काय आहे तर एक प्रकारचा प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे. तो कुणाचा प्रोडक्ट सांगितला आहे तर द एफर्ट अप्लाइड, जे मशीनमध्ये आपण एफर्ट लावतो त्याचा, आणि कशाचा द डिस्टन्स थ्रू विच द एफर्ट मूव्स, म्हणजेच जे डिस्टन्स मूव्ह केलं आहे एफर्टनं किंवा जेवढं डिस्टन्स अंतर एफर्टनं ट्रॅव्हल केलं आहे त्याचा गुणाकार आहे. म्हणजेच एफर्ट आणि जे काही एफर्टने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं या दोन्हीचा जर आपण गुणाकार केला, प्रोडक्ट घेतला, त्याला आपण काय म्हणणार इनपुट म्हणणार. आता आपल्याला पाहायचं आहे आउटपुट किंवा आउटपुटची डेफिनेशन आणि त्याचा अर्थ. तर आउटपुटची डेफिनेशन काय सांगितली पहा. आउटपुट ऑफ अ मशीन इज डिफाईन्ड ॲज द प्रोडक्ट. मशीनचा आउटपुट म्हणजेच काय एक प्रकारचा प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे. मग कशाचा गुणाकार घ्यायचा आहे तर द लोड अँड द डिस्टन्स विच द लोड मूव्स, म्हणजे लोडचा आणि लोडनं जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे किंवा लोडने जे काही अंतर कापलेलं आहे या दोन्हींचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतं आउटपुट मिळतं. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला पाहिजे आहे आता इफिशियन्सी. त्याची डेफिनेशन काय सांगितलेली आहे पहा. The efficiency of a machine is the ratio of output to input of a machine and is generally expressed as a percentage. या डेफिनेशनमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे मशीनचं आउटपुट आणि मशीनचा इनपुट यांचा रेशो, आउटपुट आणि इनपुट यांचा रेशो, भागाकार, गुणोत्तर, त्याला आपण काय म्हणतो मशीनची इफिशियन्सी म्हणतो. मग तेच इथे दिलंय आउटपुट बाय इनपुट, म्हणजे आउटपुट आणि इनपुट यांचा आपण इथे काय घेतला रेशो घेतला, भागाकार घेतला, गुणोत्तर घेतला, म्हणजेच काय झाली मशीनची ती इफिशियन्सी झाली. मग इथे 100 का लिहिला आहे त्यासाठी ते पहा काय सांगितले पुढे. इफिशियन्सी जी आहे ही जनरली आपण एक्सप्रेस करतो पर्सेंटेजमध्ये. ठीक आहे, या साईडला सिम्बॉल आला आहे पर्सेंटेजचं, म्हणजेच इफिशियन्सी जी आहे ती आपण पर्सेंटेजमध्ये लिहितो. मग पर्सेंटेजमध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट लिहायची असेल तर त्यासाठी आपण काय करतो त्याला 100 मल्टिप्लाय करतो. म्हणजे इफिशियन्सीच्या या फॉर्म्युलाला या गुणोत्तराला आपल्याला करायचं 100 मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर जी आपल्याला इफिशियन्सी मिळेल ती असणार आहे पर्सेंटेजमध्ये.
मग या ठिकाणी हा जो सिम्बॉल आहे याला आपण म्हणतो एटा. काय म्हणतो? एटा म्हणतो. हा जो सिम्बॉल आहे असा पण लिहिला जातो, इथे तो असा दाखवलाय, ठीक आहे, असा लिहिला जातो बऱ्याच वेळेस, त्याला आपण म्हणतो एटा. आता प्रश्न आहे हा फॉर्म्युला आला कसा, तर तो तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिले पहा, पहिला फॉर्म्युला डेफिनेशननुसार बनलेला आहे, आउटपुट बाय इनपुट इंटू 100. मग आउटपुटचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे W इंटू एक्स आणि इनपुटचा फॉर्म्युला आहे P इंटू वाय. आता तुम्ही फॉर्म्युला पाठ केले नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवून देतो. आउटपुटचा फॉर्म्युला आहे W इंटू एक्स. पहा, आउटपुटचा फॉर्म्युला आहे W इंटू एक्स, तर तोच फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे W इंटू एक्स आउटपुटच्या ठिकाणी. इनपुटचा फॉर्म्युला आहे P इंटू वाय, इनपुटचा फॉर्म्युला आहे P इंटू वाय, तोच फॉर्म्युला मी इनपुटच्या ठिकाणी इथे तुम्हाला दिलेला आहे. इंटू आहे 100, मग इथे मी लिहिला इंटू 100. आता हा W बाय पी, यातला P जो आहे तो आपण न्यूमिनेटरमध्ये लिहू शकतो. कसा लिहू शकतो पहा, असा लिहू शकतो W बाय पी न्यूमिनेटरमध्ये, आणि हा एक्स जो आहे हा आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहू शकतो, वायला डिवाइडमध्ये असा. ठीक आहे, पहा हा P जाईल डिनॉमिनेटरमध्ये, या वायला मल्टिप्लाय होईल, आणि हा एक्स वर जाईल न्यूमिनेटरमध्ये, या डब्ल्यूला मल्टिप्लाय होईल. म्हणजे त्याला आपण त्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. इंटू होता 100, तो इंटू 100 लिहून टाकला. आता W बाय पी म्हणजे तुम्हाला मी सांगितलं थोड्यापूर्वी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे MA. पहा आता तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी. MAचा फॉर्म्युला होता W बाय पी. म्हणून या W बाय पीच्या ठिकाणी आपण लिहिणार MA, आणि Y बाय एक्स म्हणजे होता VR, तोही तुम्हाला दाखवून देतो. Y बाय एक्स म्हणजे आहे VR. इथे Y बाय एक्स म्हणजे आहे VR, म्हणून Y बाय एक्सच्या ठिकाणी आपण लिहिला VR इंटू आहे 100, म्हणून इथे लिहिणार इंटू 100, म्हणजे MA बाय VR इंटू 100, MA बाय VR इंटू 100 असा तो फॉर्म्युला येतो. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगून देतो. ती म्हणजे अशी, इनपुट जे आहे हे आउटपुटपेक्षा कधीही जास्त असतं. इनपुट आउटपुटपेक्षा कधीही जास्त असतं. असं का सांगता येईल का कोणाला? नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, मी सांगतो. आता मशीनमध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात, मग त्यातले काही पार्ट्स रोटेट होतात, काही पार्ट्स स्लाईड होतात. ज्यावेळेस ते पार्ट्स स्लाईड होत असतात, रोटेट होत असतात, त्यावेळेस ते दुसऱ्या पार्टवरती काय करतात, घासतात. म्हणजेच त्या पार्ट्समध्ये काय होतं, घर्षण होतं, ज्याला आपण म्हणतो फ्रिक्शन. मग ज्यावेळेस घर्षण होतं, फ्रिक्शन होतं, त्यावेळेस काही एनर्जी जी आहे, जी आपण इनपुट म्हणून त्या मशीनला दिलेली आहे, ती काय होते, त्या घर्षणामुळे काय होते, वेस्ट होते. त्याच्यामुळे आपल्याला आउटपुट कधीही कमी मिळतं. ठीक आहे, म्हणजे इनपुटची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ही कधी पण आउटपुटपेक्षा कशी असणार आहे, जास्त असणार आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. जोपर्यंत इफिशियन्सीचा फॉर्म्युला पाहिला, त्या फॉर्म्युल्यावरती हा एक छोटासा क्वेश्चन आहे, त्याला आपण सॉल्व्ह करूयात. या क्वेश्चनमध्ये काय सांगितले पहा, आफ्टर गिविंग 100 न्यूटन मीटर इनपुट टू ए मशीन 80 न्यूटन मीटर आउटपुट इज ऑब्टेन्ड, व्हॉट इज इट्स इफिशियन्सी. आता या क्वेश्चनचा अर्थ काय तो समजून घेऊयात. त्यांनी सांगितलंय, एका मशीनला आपण इनपुट दिलं 100 न्यूटन मीटरचं, त्यानंतर त्या मशीनपासून आपल्याला आउटपुट मिळालं 80 न्यूटन मीटरचं. म्हणजे आपल्याला त्यांनी इनपुटची व्हॅल्यू सांगितली, इनपुटला आपण शॉर्ट लिहितो I/P, त्याची व्हॅल्यू सांगितली आहे 100 न्यूटन मीटर एवढी आहे, आणि आपल्याला त्या मशीनचं आउटपुट सांगितले, तर आउटपुटला आपण शॉर्टमध्ये लिहितो O/P, त्याची व्हॅल्यू सांगितली आहे 80 न्यूटन मीटर एवढी आहे. तर त्या मशीनची इफिशियन्सी आपल्याला त्यांनी कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे. इफिशियन्सी म्हणजे एटाची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, तर हेच तुम्हाला मी डेटा फाईलमध्ये ते सांगितलं आहे. आउटपुटची व्हॅल्यू 80 न्यूटन मीटर आहे, आउटपुटची व्हॅल्यू 80 न्यूटन मीटर, इनपुटची व्हॅल्यू 100 न्यूटन मीटर, इनपुटची व्हॅल्यू 100 न्यूटन मीटर, इफिशियन्सी आपल्याला फाइंड करायची आहे. मग आता आपण इफिशियन्सीचा फॉर्म्युला पाहिला होता, जो होता आउटपुट बाय इनपुट इंटू 100. इफिशियन्सीचा आपण आता फॉर्म्युला पाहिला होता, आउटपुट बाय इनपुट इंटू 100. मग या फॉर्म्युला आपण आता व्हॅल्यू पुट करूयात. पाहता इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये, देअरफॉर इफिशियन्सी इक्वल टू आउटपुटची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 80 आणि इनपुटची व्हॅल्यू आहे 100 इंटू 100ला 100ला, तर हा 100 काय होईल, कॅन्सल होईल. मग इतर शिल्लक फक्त 80,
म्हणजे या ठिकाणी आपल्याला मशीनची इफिशियन्सी मिळाली आहे 80 आणि इफिशियन्सी आपण डिनोट करतो पर्सेंटेजमध्ये, म्हणून आपण इथे पर्सेंटेज हे सिम्बॉल लिहिलेलं आहे. मग इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल, तुम्ही विचारू शकतात. चला याला लिहून टाका. हा जो क्वेश्चन आहे हा आताच्या क्वेश्चनसारखा सिमिलर आहे. हा तुम्हाला होमवर्कसाठी आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन पाहत आहेत त्यांनी या क्वेश्चन तुमचा आन्सर काय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. या व्हिडिओला लाईक करायचं, मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही आहे. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट व्हिडिओची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.